तर हे बघा आम्ही ट्रेन बुक करून ठेवली होती. तर गुवाहाटीवरून आता आम्ही चाललो. रात्री 9 वाजताची ट्रेन होती. तर आम्ही सकाळी पोहोचणार 7 ते 7:30 वाजता सिलीगुडी येथे. तर सिलीगुडी रेल्वे स्टेशनवर आम्ही फायनली पोहोचलो आहोत आणि आता आम्ही चाललो. टॅक्सी बुक केलेली आहे. तर आता आम्ही चाललो सिक्कीमला. चला जाऊया. आम्ही फायनली पोहोचलो सिलीगुडीच्या रेल्वे स्टेशनवर आणि आता आम्ही गंगटोकला चाललो. टॅक्सी बुक केलेली आहे. चला तर मग जाऊया. बघा आता आम्ही चाललोय गंगटोकला. तर गंगटोकला जातानाचा तुम्हाला रोड व्ह्यू दाखवते. तर सिलीगुडी येथून गंगटोकला जातानाचा असा काहीसा व्ह्यू आहे आणि खूप सुंदर असं निसर्गरम्य व्ह्यू आहे हे बघा. आणि जाताना आपल्याला ना प्रसिद्ध अशी तीस्ता रिव्हरसुद्धा दिसणार आहे. तर ही बघा तीस्ता रिव्हर दिसलेली आहे. आता इथे ना आम्ही थोडा वेळ थांबणार आहोत. तर या तीस्ता रिव्हरवर ना बोटिंग वगैरे होते. पण काल काय झालं की म्हणजे इथल्या लोकांनी सांगितलं की काल आदल्या दिवशी खूप पाऊस आला, त्यामुळे ना बोटिंग बंद होती. कारण खूप जास्त पाणी होतं रिव्हरमध्ये, तर त्यामुळे थोडं रिस्की होतं. त्यामुळे आम्ही बोटिंग वगैरे केली नाही, पण खाली उतरून थोडं तीस्ता रिव्हर बघून घेतली. हे बघा इतकी म्हणजे मोठी आणि खूप छान असं मस्त खूप छान रिव्हर आहे. तर आम्ही इथे थोड्या वेळ थांबलो, फोटो वगैरे काढून घेतले. तर सिलीगुडीमधून गंगटोकला जाताना ही तीस्ता रिव्हर मध्ये पडते. ही बघा तुम्ही बघू शकताय. पाणी थोडं खराब झालेलं आहे कारण गढूळ झालेलं आहे पाणी. काल खूप जोरात पाऊस आला असं इथल्या लोकांनी सांगितलं. तर हे बघा किती फ्लो आहे या रिव्हरला. खूप जास्त ओव्हरफ्लो झालेला आहे. आणि ज्या बोटिंग वगैरे आहेत ना त्या बंद आहेत सध्या. हे बघा. तर आता इथे आम्ही थोडा वेळ थांबलो. हे बघा तुम्ही बघू शकताय किती ओव्हरफ्लो झालेली आहे ही रिव्हर. आणि प्रसिद्ध रिव्हर आहे ही गंगटोकमधील तीस्ता रिव्हर आहे. तीस्ता रिव्हर म्हटले जाते या रिव्हरला. आणि या रिव्हरच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि मस्त आहे. तर अशा तऱ्हेने आमची मस्त अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. आणि आता आम्ही गंगटोकला जाणार आहे. तिथे हॉटेल वगैरे बुकच करून ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर हॉटेलमध्ये गेल्यानंतर थोडं फ्रेश वगैरे झाल्यानंतर आम्ही तिथले साईट सीन बघणार थोडं. आणि मग उद्या आम्ही जाणार आहे चीन आणि आपली भारताची बॉर्डर बघण्यासाठी नथुला पास येते. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुमचा जो आहे ना नथुला पासचा पूर्ण जो व्हिडिओ आहे तो उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. नथुला पास चीन आणि भारताची बॉर्डर. तर उद्याचा व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं ना तर. आणि मस्त असं गंगटोक आणि दार्जिलिंग फिरणार आहोत आपण. आणि खूप छान असे मस्त निसर्गरम्य स्थळं मी तुम्हाला दाखवणार आहे. सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा. तर तीस्ता रिव्हर बघून घेतली. त्यानंतर थोडं आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करून घेतलं इथे जाताना. आपलं महाराष्ट्रीयन जेवण मिळत नाही पण ठीकठाक मिळतं. इकडे जास्त तिखट खाल्ल्या जात नाही, थोडं फिक्कं फिक्कंच खातात. पण जिकडे जसं आहे तसं खावंच लागतं. तर थोडं कॉफी वगैरे पिऊन घेतली आम्ही इथे. हे बघा. तर हे बघा आता फोटो वगैरे काढून घेतला. तीस्ता रिव्हर जी आहे ना ती दिसली आहे. आणि बघा तुम्ही इतका ओव्हरफ्लो आहे कारण रात्री इकडे पाऊस आला, भरपूर पाऊस आला असं आमचे ड्रायव्हर म्हणाले. तर त्यामुळे ना रिव्हरला इतका फ्लो आहे. नाहीतर आम्हाला ना इथे राफ्टिंग करायची होती पण थोडं रिस्की आहे असं बोलत आहेत. तर त्यामुळे आम्ही राफ्टिंग करायचं आता कॅन्सल केलं. तर हे बघा तुम्ही बघू शकता ही तीस्ता रिव्हर जी आहे. बघा एका साईडला डोंगर आणि एका साईडला ही
तिस्ता रिव्हर जी आहे दिसत आहे. तर इतका ओव्हरफ्लो आहे, मी तुम्हाला पूर्ण दाखवते. तर हे बघा, तुम्हाला मी थोडं झूम करून दाखवते की किती या रिव्हरला ना फ्लो आहे बघा. म्हणजे आज राफ्टिंग करणं थोडं कठीण आहे, म्हणजे ज्यांना प्रॅक्टिस वगैरे आहे त्यांच्यासाठी वगैरे ठीक आहे. आणि आमच्यासोबत आता मुलं वगैरे आहेत, त्यामुळे थोडं रिस्की आहे, त्यामुळे आम्ही कॅन्सल केलं. हे बघा फ्लो किती आहे बघा, बघू शकता तुम्ही. ही सिक्कीमची तिस्ता रिव्हर आहे. खूप मोठी तिस्ता रिव्हर आहे. हे बघा 12ही महिने एकदम फुल भरलेली असते ही रिव्हर. आणि एका साईडला हे बघा, हा आहे पूर्ण असा डोंगर. तर चला आता गंगटोकला जाऊया. थोडं आम्ही इथं ब्रेकफास्ट वगैरे फ्रेश वगैरे होण्यासाठी थांबलो आणि जवळच आता ही तिस्ता रिव्हर दिसली, त्यामुळे म्हटलं इथे थोडं तुम्हाला दाखवून द्यावं आणि थोडं फोटो वगैरे काढावा. चला आता आपण गंगटोकला जाऊया, बसूया कारमध्ये. कशी वाटली ही रिव्हर नक्की सांगा. तर हे बघा, ही आहे गंगटोक सिटी. तर गंगटोकमध्ये आपण पोहोचलेलो आहोत आणि आता आमच्या हॉटेलमध्ये जात आहोत. तर हा जातानाचा व्ह्यू दाखवत आहे. असा रोड आहे, हे बघा असा व्ह्यू आहे. तर न्यू जलपाईगुडीच्या रेल्वे स्टेशनवर आम्ही उतरलो होतो. म्हणजे सिलीगुडीपासून गंगटोकला जाण्यासाठी तुम्हाला जवळपास किलोमीटर सांगते, 125 किलोमीटर आहे. तर आता आपण जवळ मध्ये वगैरे काही थांबलं वगैरे तर लागतात तुम्हाला 4 ते 5 तास तर लागतात इझिली. कारण रोड टर्निंगचा रोड आहे, रोड छोटे आहेत आणि त्यामुळे थोडा वेळ लागतो, हळूहळू जावं लागतं. पहाडी एरिया आहे असल्यामुळे 4 ते 5 तास लागतातच. आम्ही सकाळी पोहोचलो होतो 8 वाजता. मध्ये थांबलो सुद्धा होतो तिस्ता रिव्हरवर आणि ब्रेकफास्ट वगैरे करण्यासाठी, त्यामुळे आम्हाला 5 तास तर लागलेच. 12-1 वाजला म्हणजे हॉटेलमध्ये पोहोचतपर्यंत. तर छान आहे गंगटोक सिटी, खूप सुंदर. हे बघा गंगटोक सिटी तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने आजचा आमचा दिवस गेला आहे. आता हॉटेलमध्ये गेल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर आम्ही जवळच बुद्धा मॉनेस्ट्री आहे तिथे जाणार आहोत आणि त्यानंतर रोपवे आहे जवळच, तिथे सुद्धा जाणार आहोत. तर फायनली आम्ही गंगटोकला पोहोचलेलो आहोत आणि हे बघा आमचं हॉटेल किती उंचावर आहे. हे बघा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे आम्ही आता इथे स्टे करणार आहोत. आता फ्रेश वगैरे होणार आहोत कारण रात्रभर असं जर्नी झाली, खूप थकून गेलेलो आहोत. हे बघा तर हे आमचं हॉटेल आहे. हे बघा, बघू शकताय. तर गंगटोकमधील हे हॉटेल आम्ही बुक केलं होतं. छान होतं, ठीकठाक होतं. चला आता फ्रेश होऊन जाऊया. अशा तऱ्हेने आजचा आमचा दिवस गेला. तर हे बघा, हे फिश पॉट ठेवलेलं होतं तिथे आणि छान आहे, ठीकठाक आहे हॉटेल वगैरे. आता आपण इथे फ्रेश होऊन जेवण वगैरे नाश्ता वगैरे करून घेऊया आणि मग थोडं फिरायला जाणार आहोत आम्ही गंगटोकमध्ये. चला अशा तऱ्हेने आजचा दिवस संपन्न झाला. चला बाय. सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. चला बाय.